प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना अभिवादन करतो। पुन्हा एकदा देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यामध्ये मला मोठा आनंद आहे। आज जो विषय मी तुमच्या समोर घेऊन येत आहे तो विषय आहे परमेश्वराच्या उपयोगी व्यक्ती बनणे। आपण त्यासाठी शास्त्र भाग वाचूया। योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 12 ते 17 मी तुमच्यासाठी वाचत आहे। जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे। आपल्या मित्राकरता प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही। मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे। तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे। ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे। प्रार्थना करूया। जिवंत देवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो। आजच्या दिवशी आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो। हे देवाच्या पवित्र आत्म्या, आमचा ताबा घे। तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोल आणि तुला हवं तसं आम्हाला बनव, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव करून तुझा बेत सिद्धीस ने। येशूच्या नावाने मागतो, आमेन। प्रियांनो, पुष्कळ वेळेला आम्ही विचार करतो की देवाच्या राज्यासाठी मला काहीतरी करायचंय। मी पुष्कळ वेळेला लोकांकडून ऐकतो की मला देवाच्या राज्यामध्ये काहीतरी कार्य करायचंय, मी काय करू, मी कसं करू। किंवा पुष्कळ वेळेला आम्ही असं देखील ऐकतो की मी सेवेमध्ये आहे, मी पूर्ण वेळ सेवेमध्ये आहे, मी हे करतो, मी ते करतो। परंतु जर देवाचं वचन आम्ही पाहिलं तर ते आम्हाला काय सांगतं, आपण त्याकडे लक्ष देऊया। प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी। आता प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर कशी प्रीती केली, तर बायबल आम्हाला सांगतं, आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला। ही आहे प्रभू येशू ख्रिस्ताची आमच्यावरची प्रीती। आणि तो पुढे म्हणतो की आपल्या मित्राकरता प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही। म्हणजे अगदी मित्रासाठी प्राण देईपर्यंत आम्ही प्रीती करावी। प्रियानो, येशू आम्हाला स्पष्ट सांगत आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, अशी माझी इच्छा आहे असं तो म्हणत नाही, तर तो म्हणतो अशी माझी आज्ञा आहे। आज्ञा ही पालनासाठी असते, आज्ञा पालन करण्यासाठी असते। आता पुढे तो म्हणतो, मी जे काही तुम्हाला सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। आता आपण पाहूया येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगतो। तो काय म्हणतो, जर मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात, आणि नाही कराल तर? आपल्याला माहित आहे मित्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, आम्ही लहानपणापासून शाळेमध्ये शिकत आलो आहोत। येशू म्हणतो, तुम्ही मी जे काही सांगतो ते कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। येशू काय सांगतो आम्हाला? प्रियांनो, येशू आम्हाला देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर मत्याचं शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये आम्हाला तो सांगतो की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा। हे येशू आम्हाला सांगतो। जर आम्ही पुढे पाहिलं मार्काचं शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये येशू म्हणतो की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा। आम्ही जर पाहिलं तर लुकाच्या शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये येशू आम्हाला सांगतो की आता जा, पहा लांडग्यामध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवत आहे। येशू म्हणतो, जर मी जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। प्रियांनो, येशू आम्हाला जाण्यासाठी सांगत आहे। कशासाठी? लोकांना शिष्य करण्यासाठी। कशासाठी? जाऊन सुवार्ता सांगण्यासाठी। कशासाठी? की लांडग्यामध्ये जाऊन कोकराप्रमाणे जाणं आणि देवानं जे त्यांच्यासाठी दिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। प्रियानो, हे करत असताना येशू एक गोष्ट आम्हाला स्पष्ट सांगत आहे। तो म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे। आणि म्हणून जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला
आम्ही थोडंसं थांबूया, आम्ही थोडा विचार करूया की मी असं म्हणत आहे का की मी हे करतो, मी ते करतो, माझी ही मिनिस्ट्री, माझी ही सेवा, मला प्रभूने हे करायला दिलं, मला ते, की आम्ही काय करत आहोत हे देवाच्या वचनाप्रमाणे आहे तसं आम्ही तपासून पाहतो. प्रियानो, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नेमले आहे. का त्यानं नेमलं आणि का निवडलं? तो म्हणतो ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे, म्हणजे जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. आमचं फळ, आम्ही फळ द्यावं आणि आमचं फळ टिकावं ही त्याची इच्छा आहे. परंतु हे करत असताना सर्वप्रथम आमचं पाचारण काय आहे हे आम्ही लक्षात घ्यावं. आमचं पाचारण आमच्या स्वतःहून नाही, तर येशू म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडलेले आहे. आम्हाला वचन जर स्पष्ट सांगतं तर आम्ही थांबून विचार करण्याची गरज आहे. काय माझं जीवन हे देवाच्या वचनाप्रमाणे आहे काय? माझं कार्य करणं हे देवाच्या वचनाप्रमाणे आहे काय? माझी सेवा ही देवाच्या वचनाप्रमाणे आहे काय? माझं बोलणं आणि माझं आचरण हे देवाच्या वचनाप्रमाणे आहे का? माझी निवड त्याच्याकडून आहे की मी स्वतःचीच इच्छा पूर्व पाहत आहे, हे आम्ही तपासून पाहणं गरजेचं आहे. पुढे तो म्हणतो, लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 3 आणि 4, आता जा, आता जा. तो जाण्यासाठी सांगत आहे. पहा, लांडग्यामध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवत आहे, आणि पिशवी, झोळी किंवा पायतान बरोबर घेऊ नका, वाटेने कुणाला मुजरा करू नका. प्रथम, लांडग्यामध्ये कोकर तसं मी तुम्हाला पाठवत आहे. प्रियांनो, जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. Go ye therefore and preach the gospel to all nations. आम्हाला सांगायचं आहे, सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडायचं आहे, त्याचं कार्य आम्हाला करायचं आहे. आता लांडग्यामध्ये कोकरं म्हणजे नेमकं काय, याविषयी आपण जर थोडक्यामध्ये विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल. लांडगे आणि कोकरे दोन्हीमध्ये फरक असतो. काय फरक असतो आपण पाहूया. आणि जेव्हा मी हे तुम्हाला सांगत आहे तेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या देवाच्या वचनानुसार आपलं जीवन तपासून पहा. देवाचं वचन आम्हाला सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण ह्याकरता उपयोगाचं असतं. ते तुमच्याशी थेट बोलेल आणि जर आवश्यकता असेल त्या ठिकाणी ते देवाचं वचन दुरुस्ती करेल. लांडगे हे हिंस्र श्वापद म्हटले जातात, परंतु कोकरं जे आहेत हे पाळीव प्राणी आहेत. लांडगे हे जंगलामध्ये राहणारे आहेत, कोकरं हे माणसाळलेले आहेत, माणसामध्ये राहणारे आहेत. लांडगे एक गट करून राहतात, एकटे किंवा गटाने राहतात, परंतु कोकरं जे आहेत हे कळपामध्ये राहणारे असतात. लांडग्यांचा स्वभाव उग्र असतो, परंतु कोकरांचा स्वभाव हा नम्र असतो. लांडगे हे हल्ला करणारे असतात, परंतु कोकरू जे असतात हे निरुपद्रवी असतात, कुणालाही त्रास देत नाहीत. लांडगे हे नेहमी हिरावून घेणारे असतात, कोकरं हे सगळे काही देणारे असतात. लांडगे हे निरुपयोगी असतात, परंतु कोकरं हे उपयोगी असतात. माणसांना लांडग्याची भीती वाटते, माणसांना कोकरांची भीती वाटत नाही. आम्ही विचार करून पाहूया, काय आम्ही माणसांमध्ये आहोत की माणसापासून फटकून राहणारे आहोत? काय आम्ही उग्र आहोत की आम्ही नम्र आहोत? आम्ही एकटे एकटे राहायला पाहतो की आम्ही कळपामध्ये राहतो? काय आम्ही लोकांचं ओरबडून घेणारे आहोत की लोकांना देणारे आहोत? काय आम्ही उपयोगी आहोत की आम्ही निरुपयोगी आहोत? काय आम्ही लांडगे आहोत की कोकरं आहोत? येशू म्हणतो की लांडग्यामध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवित आहे. लांडगे काय करतात? आपल्यापेक्षा जे कमकुवत आहेत त्यांच्याकडून देखील ओरबडून घेतात. लांडगे हे फाडून खाणारे असतात. कोकरं इतरांना प्रतिकार करत नाहीत. ते प्रतिकार न करता आपल्याजवळ जे काही आहे ते फक्त देत राहतात. लांडग्यांपासून काही फायदा नसतो, परंतु कोकरापासून फायदाच फायदा असतो. कोकरं हे दूध देतात, कोकरं ही लोकर देतात, कोकराची शिंग उपयोगाला पडतात, कोकराचं खत उपयोगाला पडतं, कोकरं पिलं देतात,
कोकरं आपला प्राण देऊन त्यांचं मांस देखील उपयोगाला येतं, त्यांची स्किन किंवा त्यांची कातडी देखील उपयोगाला येते. लांडगे कोणाच्याही उपयोगी पडत नाहीत, कोकरं हे माणसाच्या उपयोगी पडतात. लांडगे कुणाचं न ऐकणारे असतात, कोकरं मात्र फक्त खाली मान घालून चालणारे असतात. लांडगे आपल्या वाट्यासाठी भांडणारे असतात, कोकरं हे फक्त धण्याच्या मागे जाणारे असतात. कोकरं कोणताही प्रश्न करत नाहीत. आम्ही विचार करूया, आम्ही कसे आहोत? आम्ही दुसऱ्यांचा वाटा ओरबडून घेणारे आहोत का? की आम्ही प्रतिकार न करता फक्त स्वतःच देणारेच आहोत? लांडग्यापासून काही फायदा नसतो, कोकरापासून फायदाच फायदा असतो. आमच्यापासून दुसऱ्यांना फायदाच फायदा आहे काय? लांडगे कुणाचं ऐकत नाही, कोकरं खाली मान घालून फक्त धण्याच्या मागे जाणारे असतात. आम्ही कसे आहोत? येशूनं आम्हाला कोकराची उपमा दिली आहे. कोकरं हे नेहमी देणारे असतात, ते देत राहतात आणि देतच राहतात. आम्ही काय करत आहोत? आमचा इतरांच्या साठी उपयोग देव करून घेत आहे का? देवाच्या राज्यामध्ये आम्ही देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या उपयोगी पडणारे आहोत का? लांडगे फक्त घेणारे असतात, ते कधीच देत नाहीत. आम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडत आहोत? आम्ही स्वतः तपासून पाहावं. लांडगे धूर्त असतात, लांडगे पुढारीपणासाठी भांडतात, कोकरं फक्त देतात आणि कधीच घेत नाहीत. कोकरांना मालकाची म्हणजे धण्याची, मेंढपाळाची, पुढाऱ्याची गरज असते. लांडगे म्हणतात मीच बॉस. ते आपल्याच कळपामध्ये सुद्धा एकमेकावर गुरगुरतात, वाटा स्वतःला घेण्यासाठी एकमेकावर गुरगुरतात. आपण तपासून पाहूया, आपण कोणत्या प्रकारे मोडतो, कोणत्या प्रकारामध्ये आपण मोडतो हे आपण तपासून पाहूया. प्रभू येशू म्हणतो की लांडग्यामध्ये कोकरे तसं मी तुम्हाला पाठवत आहे, जा. म्हणजे आपण कोकरासारखं द्यायला शिकावं. त्याच्या सेवेसाठी आपण सर्व सामग्रीनिशी तयार असावं. पूर्णपणे आम्ही त्याच्या सेवेसाठी वाहून घेतलं गेलं असावं. म्हणजे जे काही आमचं आहे ते सगळं कुठल्याही प्रकारे आम्ही त्यामध्ये रिझर्वेशन न ठेवता पूर्णपणे त्याच्या सेवेसाठी आणि त्याच्या लोकांच्यासाठी अवलंबून असावं. लूक 10:4 मध्ये पुढे वचन म्हणतं की पिशवी, झोळी किंवा पायतन बरोबर घेऊ नका. हातात पिशवी किंवा झोळी घेऊ नये म्हणजे काय? की आपण कुठल्याही गोष्टीची हाव धरू नये, आपण कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःसाठी तरतूद करत बसू नये. तर वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. प्रियांनो, जर तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये काहीतरी करायचं आहे, तुम्हाला अंतःकरणापासून आत्मा नेहमी सांगत आहे की तू काहीतरी केलं पाहिजे, तर ते करत असताना कुठल्याही प्रकारे लोकांकडून काही मिळेल यापेक्षा माझं जे काही आहे ते सगळं देवाच्या राज्यामध्ये कसं खर्च करता येईल हे बघा. लोकांच्या कल्याणासाठी झटा. कारण प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, त्याच्या विना काहीच नसावं. सेवा करताना ही सेवा फक्त प्रीतिस्थव असू द्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुमची सेवेची हाक देवापासून आहे की नाही हे तुम्हाला कळेल. हे फार महत्वाचं आहे. तुमच्या बोलण्यामधून लोकांची उन्नती होत आहे का? तुमच्या बोलण्यामधून लोकांना उत्तेजन मिळत आहे का? तुमच्या बोलण्यामधून लोकांना सांत्वन मिळत आहे का? हे 1 कोरिंथ 14:3 प्रमाणे तपासून पहा. योहानाचं सुवर्तमान 10वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये येशू म्हणतो की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात. आम्ही त्याची वाणी ऐकत आहोत का? की आम्ही स्वतःचीच इच्छा पुरवू पाहतो? जर तो आमचा प्रमुख मेंढपाळ आहे, जर आम्ही त्याला उत्तम मेंढपाळ असं म्हणतो, तर आम्हाला मेंढपाळाची वाणी ऐकणं आवश्यक आहे. जर मेंढपाळाची वाणी ऐकली नाही तर मेंढरू कळपामध्ये राहत नाही, मेंढरू बहकतं, मेंढरू हरवतं, मेंढरू भटकू शकतं, मेंढरू दिशा चुकू शकतं. आणि म्हणून आम्हाला त्या मेंढपाळाची वाणी ऐकणं गरजेचं आहे आणि कळपामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाच्या राज्यामध्ये सेवा करताना आम्हाला तयारी करायला, ज्याप्रमाणे वचन आम्हाला 2 तिमोथेय 2 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये सांगतं की तू सत्याचं वचन नीट सांगणारा. सत्य म्हणजे कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तू सत्याचं वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असं स्वतःला सादर करण्यास
होईल तितकं कर. प्रियांनो, आम्ही सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन हे नीट सांगणारे असावं. आम्ही कुठल्याही प्रकारची लाज आम्हाला वाटू नये. जर आमची तयारी नसेल तर आम्ही कदाचित आम्हाला लाज वाटेल, आम्हाला बरोबर बोलता येतं की नाही, आम्हाला बरोबर सांगता येतं की नाही. परंतु देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आमची जी सेवा आहे त्यामध्ये आम्ही तयारी ठेवली पाहिजे. देवाच्या पसंतीस उतरलेलं आम्ही असावं. जर आम्ही माणसाची वाहवा पाहू गेलो तर आम्हाला फक्त सन्मान कदाचित मिळेल, परंतु तो इथंच राहील. जर आम्ही फक्त माणसांकडे लक्ष दिलं तर कदाचित आम्हाला प्रसिद्धी मिळेल, प्रसिद्धी इथंच राहील. कदाचित आम्हाला धन दौलत मिळेल, परंतु ते सगळं इथंच राहील. वरती त्याच्याकडून आम्हाला काही मिळणार नाही. परंतु आम्हाला सेवा अशी करायची आहे की जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल त्यावेळेला तो गौरवाचा मुकुट तो आम्हाला देईल. आम्हाला त्याकडे पाहायचं आहे आणि तशी धाव आम्हाला धावायची आहे. आणि हे करत असताना वचन आम्हाला सांगतं की काम करी म्हणून स्वतःला सादर करण्यास होईल तितकं कर. प्रियांनो, आम्ही देवाच्या सेवेमध्ये असताना आम्ही काम करी, त्याच्या शेतामधले काम करी म्हणून आम्ही काम करावं. त्याच्यासाठी पूर्ण तयारी आमची असावी. आम्ही त्याच्या सेवेमध्ये असताना सर्व प्रकारची युद्ध सामग्री आमच्या बरोबर असावी आणि आम्ही स्वतःला त्याद्वारे परमेश्वराच्या युद्ध सामग्रीनिशी तयार ठेवावं. इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 वचनापासून 18 वचनापर्यंत आम्हाला देवाच्या शस्त्र सामग्री बद्दल सांगितलेलं आहे. आम्हाला तारणाचं शिरस्त्राण असावं, नीतिमत्वाचं उरसराण असावं, सत्याचा कमरबंद असावा, शांतीच्या सुवार्तेचे जोडे आम्ही पायामध्ये घातलेले असावे, आमच्या हातामध्ये दुष्टाचे जळते बाण विझवण्यासाठी विश्वासाची ढाल असावी आणि त्याचबरोबर आमच्या हातामध्ये दुधारी तलवार म्हणजे देवाचं वचन हे असावं. ही दुधारी तलवार आणि हे आहे देवाची शस्त्र सामग्री, ही सगळी आम्ही धारण केलेली असावी. पुढे देवाच्या सेवेमध्ये आम्ही पुढे जात असताना किंमत मोजण्यास आम्ही तयार असावं. नांगराला हात घातल्यानंतर कोणी मागं पाहत नाही हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. प्रियांनो, सेवा कार्यामध्ये जात असताना कोकराप्रमाणे आम्हाला जे काही देता येईल ते सर्व काही 100% आम्हाला देता यावं, घेण्यासाठी आम्ही सेवेमध्ये येऊ नये. तुमचा वेळ, तुमचा श्रम, तुमचा पैसा 24/7 हे फक्त देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी, लोकांच्या उपयोगासाठी असावं आणि ती सेवा देव मान्य करून घेईल. लुकाचं शुभवर्तमान 17 अध्याय आणि 10 वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू म्हणतो, तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले असे म्हणा. पुष्कळ वेळेला संदेश झाल्यानंतर लोक कदाचित तुमची वाहवा करतील, छान म्हणतील, परंतु प्रभू येशू म्हणतो की तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले असे म्हणा. प्रियांनो, सेवेमध्ये तुम्हाला कदाचित अडथळे येतील. परमेश्वराच्या सेवेमध्ये अडथळे दूर करायला शिका. सर्वप्रथम भीती असते. आपल्याला परमेश्वराच्या पाचारणाला होय म्हणण्यापासून ती परावृत्त करू शकते. परंतु अशा वेळी आम्ही ध्यानात घेऊया, देवाचं वचन आम्हाला सांगतं की पूर्ण प्रीती भीती घालवून देते. काही वेळेला आम्हाला असं वाटतं की सेवेमध्ये यायचं, मला काहीतरी करायचंय, परंतु न्यूनगंड मला हे जमेल की नाही, मला हे करता येईल की नाही. प्रियांनो, ह्यापासून आम्ही दूर राहावं. परमेश्वरानं तुम्हाला जसं बनवलेलं आहे तसं तो तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. तर परमेश्वर आपला उपयोग करू शकतो आणि आम्ही देवाच्या राज्याकरता त्याचे वकील म्हणून उभा राहण्याची गरज आहे. परमेश्वरासाठी तुम्ही ज्या वेळेला उभे राहता, एक लक्षात घ्या की तुम्ही सर्वसमर्थ देवाचे, सृष्टीच्या निर्माणकर्त्याचे प्रतिनिधी म्हणून आहात आणि म्हणून तुम्ही स्वतःला त्याचे प्रतिनिधी म्हणून अत्युत्कृष्ट असं स्वतःला लोकांच्या समोर सादर करा. प्रियांनो, स्वतःच्या व्यस्तपणामुळे कदाचित तुम्हाला देवाच्या सेवा करण्यामध्ये अडखळण येऊ शकतं. स्वतःच्याच जगामध्ये जर आम्ही मशगूल असलो तर आम्ही देवाची वाणी ऐकू शकत नाही. प्रियांनो, त्यापासून आम्हाला बाहेर पडावं लागेल. डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची खुशारकी हे सेवा कार्यामध्ये अडखळण होऊ शकतं. तर त्यापासून आम्ही थांबायला हवं. आम्ही त्यावर मात करून आतून बाहेरून आम्ही सारखं असावं.
जर आम्ही म्हणतो तर तसं आम्ही करावं. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणाला, तुम्ही माझे मित्र आहात, किंवा जर मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐकाल तर. आणि म्हणून आमच्यामध्ये ढोंगीपणा नसावा, नाटकीपणा नसावा. आमच्यामध्ये आम्ही जसे आहोत तसे असावे. आम्ही मुखवटे धारण करणारे नसावे. जसे आम्ही घरात तसे आम्ही बाहेर एकसारखे शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र असावे. आम्ही डबल रोल करणारे नसावे. आमचा ढोंगीपणा परमेश्वरासमोर उपयोगाचा नाही, कारण ढोंगीपणाचा देवाला वीट आहे आणि अशांची सेवा त्याला मान्य नाही. आम्ही स्वतःची सेवा करत आहोत की परमपवित्र देवाची सेवा करत आहोत, हे जरा विचार करून आपण पाहूया. मी माझी इच्छा पूर्व पाहत आहे की देवानं जे सांगितलेलं आहे ते मी करत आहे. प्रियानो, आज देवाला आवडणारी व्यक्ती कशी असावी किंवा परमेश्वराला मान्य असणारी व्यक्ती बनण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे हे तुम्ही ऐकलेलं आहे. देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. ते मनातील हेतू आणि विचार यांचं परीक्षक आहे. ते जीवाच्या गोष्टी कोणत्या आणि आत्म्याच्या गोष्टी कोणत्या याचा भेद करणार आहे. ते वचन जे तुम्ही ऐकलेलं आहे त्या वचनावर प्रियांनो तुम्ही मनन करा. ते वचन पुन्हा आणि पुन्हा हे वचन ऐका, वाचा. शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी अशाच आहेत की नाही त्या पहा आणि त्याप्रमाणे आपलं आचरण असू द्या. तुम्ही म्हणू शकत नाही की मला कॉलिंग नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं काय सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यानं काय सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्यानं काय सांगितलेलं आहे, आता जा, पहा, लांडग्यामध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवत आहे. प्रियांनो, लांडग्यामध्ये कोकरा म्हणून जा आणि फक्त कोकराची प्रवृत्ती ठेवा. देवबाप तुमच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करेल आणि तो जे आशीर्वाद त्यानं तुमच्यासाठी ठेवलेले आहेत ते आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. देव करो त्याचे आशीर्वाद